नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. महाराष्ट्रात सर्वात कमी शिक्षण असलेले 10 आमदार. मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीतच असेल की आमदार व्हायचं असेल तर शिक्षणाची कोणतीच अट नाही. मात्र असे असले तरी महाराष्ट्रात असे आमदार आहेत ज्यांच्याकडे किमान बॅचलर डिग्री तरी आहे. पण काही असे आमदार आहेत की ज्यांचं शिक्षण फार कमी झालेलं आहे. यांचं शिक्षण ऐकून तुम्हाला देखील आश्चर्याचा धक्काच बसेल. अशातच आपण महाराष्ट्रात सर्वात कमी शिक्षण असलेले 10 आमदार कोण आहेत हे जाणून घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर चला व्हिडिओ सुरू करूयात. नंबर 10वा लागतो तो विद्या ठाकूर यांचा. त्या भाजप या पक्षातील आमदार आहेत. त्यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांचं शिक्षण फक्त 8वी पास इतकंच आहे. 9व्या नंबरवर आहेत रत्नाकर गुट्टे. त्यांचं शिक्षण देखील फक्त 8वी पास इतकंच आहे. 8व्या नंबरवर आहेत साजिद खान पठाण. हे काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत. त्यांचं शिक्षण हे 8वी पास इतकेच आहे. नंबर 7वर आहेत महेंद्र दळवी. हे शिंदे गटाचे आमदार असून त्यांचं शिक्षण हे 8वी पास इतके आहे. 6व्या नंबरवर आहेत प्रकाश गुणवंतराव भारसाखळे. हे भाजपाचे विद्यमान आमदार असून त्यांचं शिक्षण 8वी पास इतकं आहे. 5व्या नंबरवर आहेत मंदा म्हात्रे. ते भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. त्यांचं शिक्षण हे फक्त 5वी पास आहे. 4थ्या नंबरवर आहेत विलास तारे. हे शिंदे गटाचे आमदार असून त्यांचं शिक्षण हे फक्त 5वी पास इतकं आहे. नंबर 3वर आहेत बबनराव लोणीकर. ते भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. त्यांचं शिक्षण हे फक्त 5वी पास इतकं आहे. नंबर 2वर आहेत संतोष बांगर. ते शिंदे गटाचे विद्यमान आमदार आहेत. त्यांचं शिक्षण हे फक्त 5वी पास इतकं आहे. नंबर 1वर आहेत सुलभा गायकवाड. हे भाजपा या पक्षाचे आमदार आहेत. त्यांचं शिक्षण 5वी पास इतकंच आहे. तर मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रात सर्वात कमी शिक्षण असलेले 10 आमदार कोण याबद्दल माहिती जाणून घेतली आहे. सर्वाधिक शिक्षित आमदार कोण असेल हे कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून लाईक करा. अजूनही तुम्ही आमचं जर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.